नमस्कार, स्टार भारत न्यूज 19च्या एडिशन वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी योगिता आपल्यासोबत। तुमची आवाज देशाची आवाज। तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या। अतिशय धक्कादायक बातमी पुण्यामधनं। पुण्यात बसमध्ये तरुणीवर बलात्कार झालाय। शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार झालाय। स्वारगेट बस स्थानक परिसरातील ही घटना आहे। एक जण ताब्यात घेतल्याची माहिती आता समोर येत आहे। 26 वर्षीय तरुणीवर बसमध्ये बलात्कार झालाय। दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे। हा आरोपी जामिनावर बाहेर होता। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावरून तरुणीला फलटणला जायचे होते आणि त्यावेळी नराधमाने तरुणीवर अत्याचार केलाय। आरोपीवर शिकरा येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तरुणीला फलटणला जाणारी बस आहे म्हणून दुसऱ्या बसमध्ये बसायला सांगितलेले होते। आता नराधमाच्या शोधासाठी 8 पथक तयार करण्यात आलेली आहे। मुलीला फलटणला जायचे होते म्हणून मुलगी फलटण करता बस ज्या ठिकाणी थांबतात त्या ठिकाणी थांबलेली होती, परंतु व्हिडिओमध्ये दाखवत असलेली बस फलटणला जाणार आहे असं सांगून आरोपीने मुलीला त्या बसमध्ये बसायला सांगितलेले होते। ती बस आता बस स्थानकावर बॅरिकेड्स मध्ये लावलेली आहे। सोलापूर सांगोला असं या बसचं नाव आहे। MH12 BW 319 नंबरची ही बस आहे। त्यातल्या कानाकोपऱ्यातनं विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात। खरं तर पुणे हे कायम सुरक्षित शहर राहिलेले, पुण्याची वेगळी ओळख महाराष्ट्राला पुण्याने दिलेली आहे। काल घडलेली घटना खरंच धक्कादायक आहे। रहदारीच्या वेळेमध्ये म्हणजे सकाळी 6, 6:15ची वेळ सुद्धा स्वारगेट भागामध्ये ही तशी रहदारी असते आणि या वेळेमध्ये एका तरुणीवर अत्याचार होतो, हे खरंच वेदनादायक आहे। यामध्ये संबंधित तरुणीच्या बाबत ही घटना घडल्यानंतर 9 वाजता संबंधित तरुणीने स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आणि त्या भागामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी पूनम पाटील असतील, DCP स्मार्तना पाटील असतील यांनी तातडीने त्याची दखल घेऊन गुन्हा नोंद केला। जे काही CCTV फुटेज आहे ते एका तासामध्ये सगळ्या CCTV फुटेजची तपासणी करून मुलींनी जसे सांगितले तसे स्केचेस तयार करून आरोपी कोण आहे याचा शोध घेण्यासाठी 8 पथक लगेच तातडीने रवाना केले। काल दुपारपासून हे 8 पथक ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये रवाना झालेले आहेत। याच्यामध्ये आरोपीचे CDR असतील, लोकेशन असतील हे डिटेक्ट करून त्या पद्धतीने आरोपी 2 दिवसामध्ये पकडले जातील। पण अशा घटना घडूच नये याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे। मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कात आहे। याच्यामध्ये खरं स्वारगेट भागामधला पेट्रोलिंग अतिशय व्यवस्थितरित्या सुरू असताना डेपोमध्ये अशी घटना घडतीये, पण अशा घटना घडू नये त्यासाठी डेपोची सुरक्षता सुद्धा खूप महत्वाची आहे आणि ती सुरक्षता वाढावी याच्यासाठी देखील राज्य महिला आयोगाच्या वतीने सूचना दिलेल्या आहेत। अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।